प्रश्न क्रमांक 1. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय ए. बहिणाबाई चौधरी, बी. पद्मा गोळे, सी. शांता शेळके, डी. इंदिरा संत. योग्य उत्तर आहे ए. बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए. मेघालय, बी. आसाम, सी. पश्चिम बंगाल, डी. बिहार. योग्य उत्तर आहे बी. आसाम. प्रश्न क्रमांक 3. वंदे मातरम हे राष्ट्रगाणे कोणी लिहिले? पर्याय ए. रवींद्रनाथ टागोर, बी. मोहम्मद इन्कलाब, सी. बंकिमचंद्र चटर्जी, डी. महात्मा गांधी. योग्य उत्तर आहे सी. बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? पर्याय ए. हेग, बी. पॅरिस, सी. न्यूयॉर्क, डी. टोकियो. योग्य उत्तर आहे पर्याय ए. हेग. प्रश्न क्रमांक 5. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पर्याय ए. 1945, बी. 1914, सी. 1919, डी. 1935. योग्य उत्तर आहे बी. 1914. प्रश्न क्रमांक 6. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? पर्याय ए. 28 ऑगस्ट, बी. 28 जून, सी. 28 फेब्रुवारी, डी. 28 जानेवारी. योग्य उत्तर आहे सी. 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 7. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? पर्याय ए. स्वातंत्र्याचा अधिकार, बी. समानतेचा अधिकार, सी. 1 आणि 2, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ए. स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 8. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? पर्याय ए. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, बी. प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, सी. नेमणुकीद्वारे, डी. सर्वांच्या सहमतीने. योग्य उत्तर आहे ए. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 9. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करतात? पर्याय ए. तांबडा, बी. तपकिरी, सी. हिरवा, डी. निळा. योग्य उत्तर आहे बी. तपकिरी. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते? पर्याय ए. कोल्हापूर, बी. मुंबई, सी. इचलकरंजी, डी. औरंगाबाद. योग्य उत्तर आहे सी. इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 11. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? पर्याय ए. बाबू गेनू, बी. शिरीष कुमार, सी. अच्युतराव पटवर्धन, डी. असीम कुमार. योग्य उत्तर आहे बी. शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 12. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? पर्याय ए. महर्षी कर्वे, बी. गोपाळ गणेश आगरकर, सी. पंडित रमाबाई, डी. महात्मा फुले. योग्य उत्तर आहे ए. महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 13. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? पर्याय ए. गदर इंडियन, बी. इंडिपेंडन्स लीग, सी. फॉरवर्ड ब्लॉक, डी. स्वराज्य पक्ष. योग्य उत्तर आहे सी. फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय नाही? पर्याय ए. हेलियम, बी. लिथियम, सी. निऑन, डी. ऑर्गॅन. योग्य उत्तर आहे बी. लिथियम. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? पर्याय ए. 6, बी. 5, सी. 4, डी. 3.
योग्य उत्तर आहे ए 6. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? पर्याय ए नागपूर, बी भंडारा, सी अमरावती, डी चंद्रपूर. योग्य उत्तर आहे ए नागपूर. प्रश्न क्रमांक 17. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पर्याय ए पूर्णा, बी भीमा, सी भोगावती, डी नीरा. योग्य उत्तर आहे सी भोगावती. प्रश्न क्रमांक 18. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? पर्याय ए संत तुकडोजी महाराज, बी संत गाडगे महाराज, सी संत तुकाराम महाराज, डी संत रामदास महाराज. योग्य उत्तर आहे ए संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 19. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए संत रामदास, बी संत तुकाराम, सी संत जनाबाई, डी संत ज्ञानेश्वर. योग्य उत्तर आहे सी संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 20. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय ए 17 सप्टेंबर, बी 13 सप्टेंबर, सी 15 सप्टेंबर, डी 19 सप्टेंबर. योग्य उत्तर आहे ए 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 21. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी न्यायमूर्ती रानडे, सी लोकमान्य टिळक, डी महात्मा फुले. योग्य उत्तर आहे बी न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? पर्याय ए साहित्य, बी शांतता, सी रासायनिक शास्त्र, डी कला. योग्य उत्तर आहे डी कला. प्रश्न क्रमांक 23. कलिंग युद्धाशी संबंधित नावे कोणती? पर्याय ए सम्राट हर्षवर्धन, बी सम्राट पुलकेशी, सी सम्राट अशोक, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे सी सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 24. पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पर्याय ए 21 एप्रिल, बी 26 नोव्हेंबर, सी 7 डिसेंबर, डी 21 ऑक्टोबर. योग्य उत्तर आहे डी 21 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 25. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पर्याय ए समवर्ती सूची, बी केंद्र सूची, सी राज्य सूची, डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.